राम हरे राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम जय राम जय जय राम हरि जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हेलो 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 हरे रे सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर
म्हणे हरी जय जय राम कृष्ण 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 हरी
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम रूपा रूप पाहता लोचनी रूपा हो पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी रूपा रूपा हो पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी जय हो रूपा पाहता लो टाळी टाळी रूपा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वर सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा तो विठ्ठल बरवा तो हा तो हा माधव वरवा तो हा माधव वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा तो बहुता हो सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल वरवा तो हा
सर्व सुखाचे टाळी वाजवायची टाळी सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाची आगार बाप रखवा देवी वाला बाप रखवा देवी वाला बाप रखवा देवी वाला तो हाती तो हा विठ्ठल बारवा तो हा विठ्ठल बारवा सर्व सुखाचे बाप रखवा देवी मला रखवा देवी मला बाप रखवा देवी वाला तो हा विठ्ठल बलवा तो बारवा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बारवा तो हा माधव बारवा तो हा माधव बारवा तो हा विठ्ठल बारवा तो हा विठ्ठल बारवा तो हा विठ्ठल बारवा तो हा विठ्ठल बारवा विठ्ठल जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम हरे जय राम जय जय राम जय जय राम हरे गुढिया तोरणे गुडिया तोरणे ओहो गुढिया तोरणे गुडिया तोरणे हो गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा 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 हो गोकुळीच्या सुखा हो गोकुळीचा सुखा गोकुळीच्या सुखा हो गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेखा 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 बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी आनंद द्या नर नारी 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 हो गुढिया तोरणे गुढिया तोरणे हा गुढिया तोरणे गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे करीती कथा गाती गाणे करीती कथा गाती गाणे करीती कथा गाती गाणे हा तुका म्हणे छंदे ओ तुका म्हणे छंदे हो तुका म्हणे छंदे ओ तुका म्हणे छंदे मन वेधिले गोविंदे मन वेधिले गोविंदे मन वेधिले गोविंदे मन वेधिले
गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीचा सुखा
विना कुंडली वरद विठ्ठल सिद्धार्थदेव तुकाराम हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की जय उमापति महादेव हर हर महादेव हर हर महादेव हरे हरे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे मन विधियले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठाल महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नामन पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नामन ओ पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू दुसरे चारणा संतांचिया दुसरे चारणा संतांचिया गम पग मरे सर निसा गम पग मरे सर निसा पनी सानी सानी सनी सनी सरी 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 गरे 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 गम पग मरे सर निसा गम पग मरे सर निसा गम पग मरे सर निसा दुसरे चारणा संतांचिया दुसरे चारणा संतांचिया त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रम खलानीश्ववादा वनोदार्ह रक्षम समाधिस्थमूर्ती भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी काल्याच्या प्रसंगी चिंतनासाठी
निरूपणासाठी निवडलेला अभंग अगदी जगद्वंदनीय विश्ववंदनीय देहू निवासी पंचमवेद निर्माते श्री संत श्री तुकोबारायांचा अतिशय साधा नाही लेखा. काय गोकुळात एवढं सुख आहे, किती सुख, ज्याला अंतही नाही आणि पारही नाही. कारण काय? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. कारण काय आहे? बाळकृष्णाचा जन्म त्या ठिकाणी झालाय. साक्षात परब्रह्म गोकुळामध्ये वाढतंय, लहानचं मोठं होतंय. साक्षात परब्रह्म गोकुळामध्ये त्या ठिकाणी आलंय, वावरतंय. त्या भगवंताचं सानिध्य सगळ्यांना मिळतंय. म्हणून तिथला प्रत्येक जण आनंदी आहे, सुखी आहे, समाधानी आहे. त्या सुखाचं वर्णनही करता येत नाही. तिथल्या अगदी बालकापासनं तर वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत जो तो प्रत्येक जण आनंदी. प्रत्येक स्त्री पुरुष नर नारी सगळे आनंदित आहेत. आणि आनंदाच्या भारात करतात काय? हरी गुढिया तोरणे करी ती कथा गाती गा. उभारली गेली घराला, द्वाराला तोरणं बांधली गेली, गुढिया उभारल्या गेल्या. तिथले नर नारी गोकुळवासी करीती कथा गाती गाणे, कथा करू लागले, गाऊ लागले, नाचू लागले, डोलू लागले. आनंदाचा परिणाम, जसा आनंद आपण 7 दिवसात घेतला, आनंदाच्या भारात माणसाला भान राहत नाही, तसंच गोकुळामध्ये आहे. देवाच्या फक्त नावाचा उच्चार आम्ही करू लागलो तर आम्ही स्वतःला विसरलो 7 दिवस. मग विचार करा, ज्या ठिकाणी साक्षात भगवंत ज्यांच्यासोबत राहतोय, वावरतोय, ते किती समाधानी असतील, किती आनंदी असतील. तुकोबाराया सांगतायत, गोकुळवासियांचा प्रत्येकाचा छंदच जणू काही तो भगवंत होऊन गेलाय. तुका म्हणे छंदे मन विधियले गोविंदे. त्या गोविंदानं, त्या कृष्णानं, त्या कान्हानं, त्या लालानं, गवळणींचं, गोपाळांचं, त्या गोकुळवासियांचं प्रत्येकाचं मन वेधून घेतलंय विठ्ठल. या अभंगाच्या माध्यमातून आम्हाला गोपाल कृष्णांच्या चरित्राचं वर्णन करायचंय. भगवंताचं ते गोड चरित्र ते आम्हाला मुखानं उच्चारायचंय. गोकुळातल्या सुखाचं वर्णन आम्हाला करायचंय. पहा, या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं, तुम्हा सर्व शिवभक्तांच्या एकत्रीकरणानं, साधू संतांच्या आशीर्वादानं, तुम्हा प्रत्येकाच्या अथांग प्रयत्नानं अगदी पार पडलेला असंच म्हणावं लागेल, निर्विघ्नपणे पार पडलेला हा मोठा नामयज्ञ, संगीतमय शिवमहापुराण कथा भक्तिभावानं आपण प्रत्येक जण या नामयज्ञामध्ये, या सप्ताहामध्ये सहभागी झालात. म्हणून प्रथमतः पहा, मला वाटलं होतं कथेला जेवढी गर्दी राहते रात्रीच्या वेळेला, तेवढी कदाचित त्याच्यापेक्षा प्रमाण थोडं घटेल, कमी होईल. पण अजिबात प्रमाण कमी झालं नाही. म्हणून तुमच्यासाठी टाळी वाजवा. जेवढी उपस्थिती रात्री कथेला असते तेवढीच उपस्थिती आताही आहे. उन्हाचा परिणाम होईल असं वाटलं होतं, पण झाला नाही. यातनं आमचं अंतकरणात आमच्या रुजलेलं, निर्माण झालेलं भक्ती हे तत्व आम्हाला लक्षात येत आहे. पहा, या भगवान काशी विश्वनाथाच्या या दरबारामध्ये, भोलेनाथांच्या दरबारामध्ये मी आत्ता काही जास्त वेळ परिहारामध्ये घालवत नाही, कारण आपल्याला श्रीकृष्ण भगवंताचं चरित्र ऐकायचंय. जे काही बोलेल ते शेवटी आपण थोडासा परिहार देऊयात. आता लगेच भगवंताच्या चरित्राकडे आपल्याला जायचंय. पुन्हा पुन्हा सगळ्यांना वंदन करून, भोले बाबांना तर वंदन करतीये. पहा, भोलेनाथांच्या दरबारात या काल्याच्या निमित्तानं त्यांचं श्रद्धास्थान म्हणजे भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्ण, त्यांचं चरित्र आम्हाला श्रवण करायचंय. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराया या अभंगाच्या माध्यमातून गोकुळातल्या सुखाचं वर्णन करतायत. पहिला मुद्दा असा,
सुख आहे तरी कुठे. पहा बरं, आम्ही प्रत्येक जण आता थोडं रेंजमध्ये राहून कीर्तन ऐकायचंय, कारण दुपारची वेळ आहे, झोप लागण्याची दाट शक्यता आहे. म्हणून प्रत्येकानं बारकाईनं समोर लक्ष देऊन ऐकायचंय. सुख आम्ही प्रत्येक जण जे जे काही करतो ते कशाच्या आशेमध्ये करतो? बोला, कशाची आशा आहे? सुखाची आशा आम्हा प्रत्येकाला आहे. प्रत्येक जण सुखासाठी तळमळतोय. मग सुखासाठी आम्ही प्रयत्न करतो, पण प्रयत्न करताना आम्ही एक प्रकारे मार्ग चुकतो. नको त्या ठिकाणी आम्ही सुख शोधतो, पण ठिकाण मार्ग चुकतो. जिथे नको तिथे आम्ही सुखाचा शोध घेतो, आणि जिथे सुख आहे त्याच्यापासून आम्ही दूर राहतो. आपल्या सगळ्यांना माहिती, आम्ही सुख कशात शोधतो, आम्हाला प्रमाण सुद्धा पाठ आहेत. अगदी सुख आम्ही प्रपंचात शोधतो, पण प्रपंचात सुख नाहीये. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. मला फक्त एवढंच मांडायचंय, आम्ही दुःखरूप असणाऱ्या प्रपंचात सुख शोधतो, पण सुख आहे कुठे आम्हाला माहिती नाही. पण आमच्या साधू संतांनी सांगितलं, सुख कुठे आहे? सुख त्या भगवंताजवळ आहे, सुख त्या देवाजवळ आहे. आम्ही नित्य म्हणतो पहा, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी. सोनार कित्येक प्रमाण साधू संतांनी सांगितली आहेत. सुख कुठे आहे? भगवंताजवळ आहे, तो सुखाचा आगर आहे. भरभरून सुख भगवंताकडे आहे. मग पहा, भगवंताजवळ सुख आहे, भगवंताकडे सुख आहे. आम्हाला सुख शोधायचंय, आम्ही भगवंताच्या दिशेनं गेलं पाहिजे, सुखाची प्राप्ती होऊन जाईल. आणि मला सांगायचंय, ते गोकुळात साक्षात परब्रह्म आलंय, भगवंता जवळ सुख आहे. मग गोकुळात साक्षात भगवान त्या ठिकाणी आहेत. मग सुख त्या ठिकाणी किती असेल? किती सुख आहे? अभंगाचं प्रथम चरण. गोकुळीच्या सुखा, 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 गोकुळीच्या
पार नाही लेखा बाळकृष्ण नंद घरी आनंदल्या नर नारी पहा. गोकुळात सुख आहे का तर तिथे भगवंत आहे, भगवंताच्या जवळ सुख आहे आणि म्हणून भगवंत त्या ठिकाणी असल्या कारणानं सगळे गोकुळवासी सुखी आहेत. मला अगदी सुरुवातीपासनं गोपालकृष्णांचं चरित्र आपल्या समोर मांडायचंय. आपल्याला भगवंताचं श्रीकृष्णांचं चरित्र माहिती आहे, ज्ञात आहे, पण आपला नियमच काल्याचा नियमच तसा आहे की आजच्या दिवशी भगवंतानं गोकुळात जे चरित्र उच्चारलंय त्या चरित्राचा उच्चार केला जावा. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी पहा. भगवंतानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचा उच्चार आम्हाला करायचा आहे आणि सुरुवातीपासून आम्ही ते चरित्र श्रवण करणार आहोत. उग्रसेन नावाचा राजा, ताट बसायचंय, समोर लक्ष द्यायचंय. उग्रसेन नावाचा राजा आहे, त्याचा पुत्र कंस. या कंसानं आपल्या पित्याला बंदीखान्यात डांबावं आणि स्वतः राजगादीवरती बसावं. स्वतः राजगादीवरती बसला. राजाचं कर्तव्य आहे प्रजेची पुत्रवत काळजी घेणं, प्रजेला सांभाळणं. पण हा राजा कुठेतरी आपल्या कर्तव्यालाच मुकलाय. ज्या प्रजेची काळजी घ्यायची, रक्षण करायचं, त्याच प्रजेवरती अन्याय अत्याचार हा राजा कंस करू लागलाय. परिणाम प्रजेच्या मनात राजा कंसाबद्दल प्रेम उरला नाही, आदर उरलं नाही, आदर नाही, भय आहे, भीती आहे, पण प्रेम भावना नाहीये. राजा कंसानं विचार केला, प्रजेच्या मनात जागा मिळवण्यासाठी, प्रजेच्या मनात जागा तयार करण्यासाठी काहीतरी करावं लागणार. डोकं वापरेला. आपली बहीण, चुलत बहीण पहा, श्रीमद भागवतामध्ये सांगितलं गेलं की राजा कंसाची देवकी ही चुलत बहीण आहे. देवकीच्या पित्याचं नाव आहे देवक, देवकाची कन्या देवकी. राजा कंसाची चुलत बहीण. आपल्या चुलत बहिणीचा विवाह आपण थाटात लावून देऊ, प्रजेच्या मनात थोडीफार जागा निर्माण होईल, आपली वावा होईल. राजा कंसानं विचार केला, देवकीचा विवाह मोठ्या थाटात पार पाडला. आम्हाला माहिती आहे देवकीचा विवाह पूर्ण झाला. आता रथामध्ये देवकी आणि वसुदेव दोघांना बसवलं गेलं. राजा कंस त्या रथाचं सारथ्य करू लागलाय. देवकी वसुदेवाला नेऊन घरी सोडण्यासाठी राजा कंस निघालाय. पण रस्त्यात आकाशवाणी व्हावी, आकाशवाणीनं सांगावं, राजा कंसा, अरे ज्या देवकीचा तू मोठ्या थाटात विवाह पार पाडलायस, त्याच देवकीच्या पोटी तुझा काळ जन्माला येणार आहे. त्याच देवकीचा 8वा पुत्र तुला संपवणार आहे. जशी आकाशवाणी कंसानं ऐकली आहे, ते सगळं काही डोक्यातलं प्रेम, बहीण वगैरे वगैरे सगळं काही डोक्यातून निघलं. आता डोळ्यासमोर एकच, त्या देवकीला मी संपवणार. हातात शस्त्र घ्यावं, शस्त्र देवकीवरती उगारेलं. वसुदेवानं हात धरला. कंसा, अरे थांब, देवकीचं तू काही बिघडवू शकत नाही. का? आतापर्यंत तिचा विवाह होईपर्यंत तिची जबाबदारी तुझ्यावरती होती. विवाह होईपर्यंत मुलीची जबाबदारी पित्यावरती, भावावरती असते. पण विवाहानंतर त्या मुलीची किंवा तिची जबाबदारी तिच्या पतीवरती जाते. सांगितलं वसुदेवानं, आतापर्यंत तिच्या रक्षणाची जबाबदारी तुझ्यावरती होती, पण आता देवकीचा विवाह माझ्याशी झालाय, मी तिचा पती आहे, आणि म्हणून जोपर्यंत मी इथे आहे
तोपर्यंत तू देवकीचं काहीही बिघडवू शकत नाही. वसुदेवानं बोलता बोलता सांगितलं, कंसा तुला भीती आमच्या 8व्या मुलापासनं आहे, 8व्या पुत्रापासनं आहे. देवकीपासनं तुला भीती नाही. तू आम्हाला तुरुंगामध्ये डांबून ठेव. पटलं राजा कंसाला. जी संतान होईल ती आम्ही तुझ्या हाती स्वाधीन करू. तुरुंगात डांबून ठेवलंय. देवकी वसुदेवजीला पहिली संतान झाली तर कंसाच्या स्वाधीन केली. 1 2 3 4 5 6 पुत्र, 6 संतान राजा कंसानं संपवले. 7वा गर्भ योग मायेनं रोहिणी उदरीने येऊन पोहोच केलाय. आणि 8व्या वेळेला साक्षात परब्रह्म देवकी मातेच्या उदरामध्ये प्रवेश करत आहे. विलक्षण तेज देवकी मातेच्या चेहऱ्यावरती निर्माण व्हावं. आणि पहा, साक्षात भगवंत आहे. तो जगाचा नियंता परमपिता असणारा, जगाचा चालक मालक असणारा भगवंत देवकीचा बाळ म्हणून अवतीर्ण होणार आहे, जन्माला येणार आहे. भगवान अवतीर्ण होत आहेत. भगवंताच्या येण्याची वेळ जवळ आलेली आहे. भगवान अवतार धारण करणार. कारण काय आपल्या अनेकांना ज्ञात आहे. श्रीमद भगवद्गीतेत स्वतः भगवंतानं सांगितलं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान मधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. भगवंताच्या येण्याचं कारण परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे भगवान युगायुगात प्रगट होतात. अन्याय अत्याचार अधर्म जेव्हा वाढेल, तो अन्याय अधर्म मिटवण्यासाठी भगवान येतात. 3 कार्य सांगितले. पहिलं परित्राणाय साधूनां, साधूचं रक्षण. पुढे विनाशायच दुष्कृतां, दुष्टांचं निर्दाळन. आणि धर्मसंस्थापनार्थाय, धर्माची स्थापना. पहा, एकंदरीत जर आम्ही विचार केला, साधूचं रक्षण तेव्हाच होईल जेव्हा दुष्टांचा नाश होईल. म्हणजे साधूंचं रक्षण करणं म्हणजेच दुष्टांचा विनाश आहे. आपुल्या पाळीसी भक्त जना, भक्त आपुल्या पाळीसी भक्त भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना, भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना. अवतार घेसी आपुल्या पायीसी भक्त जन, आपुल्या पायीसी. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. पहा, धर्माच्या रक्षणासाठी भगवान येतात. आणि आता राजा कंसानं जो अधर्म निर्माण केलेला आहे, स्थापन केलेला आहे, तो अन्याय अत्याचार मिटवण्यासाठी भगवंताचं येणं आहे. आणि भगवान देवकी मातेच्या उदरामध्ये प्रवेश करतात. विलक्षण तेज देवकी मातेच्या चेहऱ्यावरती निर्माण होते. भगवान देवकी मातेच्या पोटी भगवंतानं जन्म घेतला, जन्माला आले किंवा प्रगट झाले. प्रगट झाले, पण प्रगट होताना 8 वर्षाचे प्रगटले. आता जन्माला आलेलं बाळ केवढं असतं? छोटंसं असतं. देवकी मातेनं पाहिलं, प्रभू तुम्ही 8 वर्षाचे प्रगट झालात. तुम्ही जर असेच 8 वर्षाचे राहिलात तर माझा बाळ तुम्हाला कोणी म्हणणार? माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? माझा बाळ तुम्हाला कोणी म्हणणार नाही. लहान व्हा. या भगवंतानं लहान व्हावं. साक्षात भगवंत आहे, परब्रह्म आहे. भगवान लहान झाले, बालपणापासूनच लीला करू लागलेत. पहिलीच लीला ही म्हणावी लागेल. जन्माला आले, प्रगट झाले, 8 वर्षाचे प्रगटले. पहिलीच लीला. लहान होतायत. या बाळानं
त्या भगवंतानं बालरूपातल्या भगवंतानं वसुदेवजींना सांगावं, पिताजी मला नंदाच्या वाड्याला नेऊन पोहोच. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला, मजनेही गोकुळाला, मजनेही गोकुळाला. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. पिताजी मला नंदाच्या वाड्यात नेऊन पोहोच करा, नंदाच्या घराला नेऊन पोहोच करा. या वसुदेवजीनं टोपली घ्यावी, टोपली घेतली, भगवंताला टोपलीमध्ये ठेवलं. आता पहा, तो भगवान, या ठिकाणी एक शंका निर्माण होते. कोणती शंका? तर तो भगवान, त्याचं स्वरूप जर आम्ही पाहिलं तर साधू संतांनी आम्हाला सांगितलं तो भगवान व्यापक आहे, विश्वव्यापक आहे, चराचरामध्ये सामावलेला आहे. मग शंका अशी आहे, तो भगवान विश्वव्यापक आहे, त्याचं रूप लहान नाही, मग एवढ्याशा टोपलीत तो बसलाच कसा? आहे की नाही शंका? एवढ्याशा टोपलीत बसलाच कसा? ती टोपली नेमकं होती कशाची? ती टोपली एखाद्या धातूची होती किंवा एखाद्या लाकडाची होती की अजून कशाची होती हे मलाही माहिती नाही, पण ती टोपली होती कशाची? तर ती टोपली भाव आणि भक्तीची होती. म्हणून साक्षात परब्रह्म त्या टोपलीमध्ये मावलय. भाव आणि भक्ती अंतकरणात असेल तर तो भगवान काहीही करायला तयार होतो. इवल्याशा टोपलीत मावला तो भगवान भावाच्या जोरावरती, भावासाठी, भक्तीमुळे टोपलीत भगवंताला ठेवलं. आणि पहा परिणाम, वसुदेवजींनी टोपलीमध्ये भगवंताला ठेवून जसं जवळ घेतलंय, आपोआप बेड्या बंधनं गळून पडली. यातनं घ्यायचंय आम्हाला, शिकायचंय आम्हाला. जेव्हा आम्ही भगवंताला आपलंसं करतोय, जेव्हा आम्ही भगवंताला आपलं करतो, तेव्हा आमची आजूबाजूची बंधनं गळून पडतात. कसलंच बंधन उरत नाही. भगवंताच्या जवळ बंधन नाहीच, दुःख नाहीच, तिथे फक्त सुख आहे, अगदी समाधान आहे. बंधन नाही, दुःख नाही. वसुदेवजींची बंधनं त्या बेड्या गळून पडल्या. ज्ञात आहे आपल्या सगळ्यांना. वसुदेवजी पुढे निघतायत मुसळधार. आता जर मी यमुनेला दर्शन दिलं नाही तर माझ्या सहित माझे पिताजी आम्ही पाण्यामध्ये वाहून जाणार, काहीतरी करावं लागणार. हळूच पाय बाहेर काढला, अंगठ्याचा स्पर्श यमुना मैयेला झाला, दर्शन मिळालं, माता ओसरली, जागा मिळाली. वसुदेवजी पुढे गेले, नंदाच्या वाड्यात भगवंताला ठेवलं, पोहोच केलं. दुसऱ्या दिवशी एकच आनंद. कोणता आनंद? गवळणी एकमेकींना सांगू लागले, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. 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 एक धावी एकी पुढे दाटी बाटी सुंट बडे, एक धावी एकी पुढे दाटी बाटी सुंट बडे, एक धावी एकी पुढे दाटी बाटी सुंट बडे,
एक धावी एकी पुढे दाटी गाठी सुंट बडे बडती हो जय हो गवळण म्हणती हो बडती गवळण जय हो झाला यशोदेला गवळण म्हणती हो बडती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला तिथे गवळणींना आनंदी आनंद झाला एकमेकीला सांगू लागल्या नंदाला बाळ मुलगा झाला यशोदेला लाला झाला तिथे आनंद होता तुम्हाला आनंद झालाय का तुमचे चेहरे पाहून वाटत नाही हात वरती घ्या हा आनंद प्रत्येकानं अनुभवायचा आहे किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू 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 कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू 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 कुणाला आज आनंदी आनंद झाला टाळी टाळी हात वरती आज आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला हो रास खेळू चला रंग उधळू चला रास खेळू चला रंग उधळू चला आला आला हुकारा आला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू 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 कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला हो बिचारातीत या पुढे टाळी टाळी गोकुळात तरलेले गोड हसू झाला नाचू गावताला पैंजण धर धरले काना दिसतो गोपिया नानातून काना दिसतो गोपिया नानातून नवक्या नवमीचा तुकार केला बोला गोपाल कृष्ण भगवान की जय टाळी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला सांगू कुणाला किती सांगू 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 कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा आता वाटतंय आम्हाला आनंद झाला पहा गोकुळात आनंद झालेला आहे सगळे प्रत्येक जण आनंदात गवळणी आनंदात त्या भगवंताला पाहण्यासाठी नंदाच्या वाड्यात गर्दी होऊ लागली आता गंमत पहा मातावर्ग आपल्याकडे एक पद्धत आहे कोणती पद्धत बाळ जन्माला आलं की 4-8 दिवसात काकी मावशी मामी आत्या अशा आजूबाजूच्या मातावर्ग बाळाला पाहण्यासाठी जातात बरं जाताना रिकाम्या हातानं जातात का नाही काहीतरी घेऊन जातात या गवळणी बाळाला पाहण्यासाठी निघाल्या नंदाच्या वाड्यात गर्दीच गर्दी गवळणींच्या रांगा लागल्या रांगेत उभा राहिल्या बाळाला पाहण्यासाठी पहिली गवळण अतिशय गरीब होती परिस्थिती नाजूक होती तिनं 10 रुपयाची नोट घेतली आणि बाळाला पाहायला निघाली आत गेली यशोदा मैयानं मोठ्या प्रेमानं वर्तन केलं होतं तेच वर्तन या 1 तोळा नेणारी सोबत सुद्धा तीच भाषा आहे तेच प्रेम आहे यातनं घ्यायचंय आम्हाला आम्ही एकमेकाला जाणलं पाहिजे परिस्थितीला जाणलं पाहिजे आणि अगदी जो आपल्याकडे आलाय प्रत्येकाबद्दल समभाव आम्ही ठेवला पाहिजे श्रीमंती पाहून माणसाची किंमत आम्ही कधीच करायची नाही यशोदा मैया अंतकरण किती मोठा आहे जिनं 10 रुपये दिले तिच्याशीही चांगलंच बोलली जिनं 1 तोळा सोनं दिलं तिच्याशीही चांगलंच बोलली
एकामागून एक गवळणी येऊ लागल्या, रांगाच लागल्या. गवळणी भगवंताला पाहण्यासाठी येत होत्या. आणि एक गंमत अशी, गवळणींची तर गर्दीच गर्दी होती, पण त्या लालाचे बाबा नंदजी, एक गवळण नंदबाबांकडे धावू लागली, नंदबाबांकडे गेली. सुनंदा नावाची गवळण नंदबाबांना म्हणतीये, नंदजी आपको लाला भयो, लाला भयो, लाला भयो नंदजी. नंदजींचा आनंद गगनात मावेना, काय करावं समजेना. नंदजी आहेत तसेच पळतच निघाले बाळाला पाहायला. आतमध्ये येतात तर वाड्यात गवळणींची गर्दीच गर्दी आहे, रस्ताच मिळेना. तितक्यात गोपाळांनी पाहिलं, नंदबाबा रस्ता शोधून पुढे पळण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेको गोपाळांनी अडवलं, नंदबाबा एवढ्या दिवसातनं मुलगा झाला, मग बाळाला पाहायला, मुलाला पाहायला असंच जातात का? स्नान करा, चांगले कपडे घाला, चांगला मेकअप करा, मग जा. नंदबाबांना पटलं, माघारी फिरले. यमुना मैयेमध्ये जाऊन एक डुबकी लावली, चांगलं वस्त्र अंगावरती धारण केलं आणि मग बाळाला पाहायला गेले. यातून सुद्धा आम्हाला घ्यायचंय, या प्रत्येक लीलेतनं काहीतरी शिकायचंय आम्हाला. या लीलेतनं काय घ्यायचं? भगवंताकडे जायचंय ना. बनी बनी गवळ बनी. ती गवळण एक प्रकारे भगवंताला पाहण्यासाठी वेडी झाली आहे. दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, मुरली के नाद दीवानी बनी. गवळण मुरली के नाद दीवानी बनी. तिनं काय केलं? ओठों पे कुंकू, नयनों में मिशरी, सिर पर काजल लगाते चली. तिनं कपाळावरचं कुंकू ओठावरती लावलं, काजळ कपाळाला लावलं, उलट सुलट मेकअप केला, काठी टेकवत टेकवत खाली आली. दरवाजातनं पहिलंच पाऊल बाहेर टाकलं, तेवढ्यात म्हाताऱ्यानं पाहिलं. म्हातारी कुठंतरी निघाली. पहा, दुपारची वेळ आहे कीर्तनाची, तुम्हाला झोपा लागू नयेत याची खास दक्षता मी घेत आहे. म्हाताऱ्यानं पाहिलं, म्हातारी कुठेतरी निघाली. आवाज दिला, ए म्हातारे कुठे निघालीस? तिनं घाबरली बिचारी, आता म्हातारा जाऊ देणार नाही. तिनं तिथूनच बोलायला सुरुवात केली, आता तुम्ही मला काहीच बोलायचं नाही, काहीच सांगायचं नाही का? मी निघाले कुठे सप्ताहाला, अडवलंच मला. मी निघाले कथा ऐकायला, अडवलंच मला. मी निघाले वारीला, अडवलंच मला. जिथे जाईल कुठेही निघू द्या, अडवता तुम्ही फक्त. आता मी तुमचं ऐकणार नाही. म्हातारा म्हणतो, मी तुला आता अडवणार नाही, मी तुला अडवत नाही, पण कुठे चाललीयस सांगून जा. चाललीयस कुठं? त्या म्हातारीनं सांगितलं, मी नंदाच्या वाड्यात त्या भगवंताला पाहण्यासाठी चालली आहे. म्हातारा म्हटला, बरं जा, हरकत नाही, पण अगोदर तू आरशात तुझा मेकअप बघ. सुंदर गोड ही लीला भगवान भोलेनाथ अनेको लीला करतात. पहा बरं, भोले बाबा आणि श्रीकृष्ण परमात्मा हे कित्येक लीलेंमध्ये एकत्रित आले. आणि भगवान जे करतात त्याला लीला म्हटलं जातं. तुम्ही आम्ही जे करतो त्याला कृती म्हणतात, क्रिया म्हणतात. आम्ही लीला करू शकत नाही, आम्ही भगवंताचं अनुकरण करू शकत नाही. भगवंताची लीला असते, आमची कृती असते, आमची क्रिया असते. भगवंताच्या एकामागून एक लीला होतात. लहानचे मोठे होऊ लागतात, खेळतात, बागडतात. पुढे पहा, या भगवंतानं गोपाळामध्ये एकत्रित व्हावं आणि अचानक पाहावं, खेळता खेळता दिसलं, या गोपाळांच्या घरी गायींची कमी नाही, दह्याची कमी नाही, दुधाची कमी नाही, लोण्याची तुपाची कशाचीच कमी नाही. यांची तब्येत अशी पाहिजे होती. हे सगळे कसे आहेत? सगळे असे आहेत. विचारेलं, गोपाळांनो तुमच्या घरी कशाचीच कमी नाही, सगळं काही खायला प्यायला सगळं आहे, मग तुम्ही असे का? तुम्ही तर असे पाहिजे होते. गोपाळांनी सांगितलं, कान्हा अरे आमच्या घरी गायी आहेत, दूध आहे, दही आहे, तूप आहे, लोणी आहे, सगळं आहे, पण कान्हा ते आमच्यासाठी नाही. ते सगळं जातं बाजाराला, मथुरेला जातं.
आमच्या वाट्याला फक्त पातळ ताक येतं, पातळ ताकाशिवाय दुसरं काही मिळतच नाही. कान्हा म्हटला आपलं हक्काचं आहे ते आपल्याला मिळत नाही ना, मग आपण दुसरा मार्ग निवडू. भगवंतानं लीला केली, गोपाळांना एकत्रित केलं, एक मंडळ स्थापन केलं. त्या मंडळाचं नाव चोरी प्रचार प्रसारक मंडळ. आपल्याकडे वेळ कमी आहे, भागवतामध्ये अनेको लीला येतात, देहभान हरपून जातं. चोरी प्रचार प्रसारक मंडळ, मंडळाचं नाव. आणि मंडळाचा अध्यक्ष आहे कान्हा, कृष्णा मंडळाचा अध्यक्ष. यानं सांगितलं गोपाळांनो तुम्ही एक काम करा, सराट्याचे ते काटे, सराट्याचे काटे घेऊन या. आणि एकानं सराट्याचे काटे आणा, एकानं छोटे छोटे दगड आणा, एकानं माती आणा. त्या गोपाळांमध्ये एक बोबड्या नावाचा गोपाळ होता. तो म्हटला कान्हा आले काटे आणि माती कशासाठी? कान्हा म्हटला बोबड्या जर आपण चोरी करू लागलो, गवळणीनं पाहिलं ती पळतच आपल्याकडे येणार. मग काय, ती पळत आल्यानंतर आपण काय करायचं, तिच्या पायाखाली काटे फेकून द्यायचे. सराटा तुम्हाला माहिती आहे, आपण शेतकरी वर्ग आहात, ते सराट्याचे काटे पायाखाली फेकायचे. ते काटे काढूपर्यंत आपण पळून जायचं. हा बोबड्या बोलू लागला कान्हा ती जल पप्पल घालून आली तर मग काय करायचं? कृष्णा म्हटला मग जी माती आहे ना ती माती तिच्या डोळ्यात फेकायची. बोबड्या पुन्हा म्हटला कान्हा ती जर तथमा लावून आली तर मग काय करायचं? कृष्णा म्हटला तू बाकीच्या गोष्टी, बाकीच्या पंचायती करू नको, मी सांगतो तेवढं कर. अशा अनेको लीला भगवंतानं एकामागून एक कराव्यात. ते चोरी प्रचार प्रसारक मंडळ, त्या मंडळाचं एकच काम रोज एका गवळणीचं घर गाठायचं. जी गवळण जास्त आघाऊपणा करते तिचं घर सुरुवातीला गाठायचं. नंबरच लावले यांनी. गवळणची मीटिंग बसली, बचत गटाची मीटिंग. त्या मीटिंगमध्ये एकच चर्चा, चोराचा शोध घ्यायचा आहे. मीटिंग संपली, गवळणी आपली या राधिकेचा नवरा 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 खेळ भवरा बाई भवरा, खेळ भवरा बाई भवरा, खेळ भवरा बाई भवरा, पाणी भवरा, खेळ भवरा बाई भवरा, ईश्वरी ताई ना इकडे भवरा फिरवला, तिकडे भवरा मंडपात घुसला. पहा भगवंताचे खेळ, अनेको भगवान खेळ खेळतात. आणि हे जर खेळ आपल्याला कळत नसतील तर शेवटचा खेळ कोणता खेळ? हे जरी नाही काल तरी जरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी कळलं एक तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. हो सरत शेवटी बाळ काळ बांधून नेईल, सरत शेवटी बाळ, सरत शेवटी बाळ काळ बांधून नेईल, सरत शेवटी बाळ. हो एका जनादाने एका जनादाने आमचं काही बाजाईल, एका जनादाने आमचं काही बाजाईल. पिंगळा 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 टाळी टाळी बोल बोलत देखा पिंगळा बहाद्वारी, पिंगळा बहाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा बहाद्वारी, पिंगळा बहाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा बहाद्वारी, पिंगळा बहाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा बहाद्वारी. भगवान परमात्मा अनेको खेळ खेळले, गोपाळान समवेत अनेको लीला भगवंतानं केल्या. आणि भगवंताची एक लीला यमुनेच्या काठावरती भगवंतानं गोपाळांना एकत्रित करावं आणि काला करावा. पहा काला, काला म्हणजेच काय? काला म्हणायचं कशाला? तर पहा काला म्हणजे थोडक्यात एकत्रीकरण आहे. काला
एकतेचा काला, सहिष्णुतेचा काला, सुखाचा समाधानाचा काला, धैर्याचा काला, भक्तीचा काला, भावाचा काला, परमार्थाचा काला. हा काला आणि साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर काला म्हणजेच काय? काला झाला की हाला, परत आला तर का आला, त्याचं नाव काला. असा हा काला, काल्याची भगवंताची लीला. हा काला भगवंतानं गोपाळानं समवेत यमुनेच्या काठावरती करावा. शिदोऱ्या आणायला सांगितल्या. काल्याच्या प्रसंगी पहा, दही आणि लाहीचं एकत्रीकरण आपण करतो. दही म्हणजे भगवंत आहे आणि लाही म्हणजे आम्ही सामान्य जीव. लाही कशी असते? कडक असते की नाही? लाही